मागे मागे फायनली आपल्याला आता वाघ दिसलाय, झोपलाय मस्त. हे बघा हे बघा मित्रांनो, पोहोचलेलो आहे कांकारा लेक जवळ. इथे बघा पाठीमागे तिकीट काउंटर आहे आणि हे बघा मित्रांनो, इथं आहे जुन्या काळातली बावडी. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल वरती. आज आमचा अहमदाबादमध्ये आहे तिसरा आणि शेवटचा दिवस. आज आम्हाला इथून चेकआउट करायचंय आणि परत आम्ही जाणार आहोत पुण्याला रिटर्न. तर चला आधी ब्रेकफास्ट करून घेऊया. आपल्याला इथे हॉटेलमध्ये कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे. तर मित्रांनो चला, चाललोय आता ब्रेकफास्ट करायला. जाऊया. आणि ब्रेकफास्ट करण्यासाठी इथे समोरच आहे. बघा आज काय ब्रेकफास्ट मध्ये. आज आहे पुरी भाजी आणि पोहे. ब्रेड बटर तर रोजच असतं बहुतेक इथे. चला नाश्ता करून घेऊ. तर मित्रांनो, आलेलो आहे ब्रेकफास्ट करून रूम वरती. आता आपलं सगळं आवरलेलं आहे ऑलरेडी. बॅग वगैरे सगळं पॅक करून ठेवलंय. आता फक्त इथून निघायचंय. तर आता कॅब बुक केली आहे, कॅबचा वेट करतोय. आणि आपण ज्या बस स्टॉपला जाणार आहे त्याच्याच बाजूला कांकरिया लेक म्हणून एक प्रसिद्ध जागा आहे. अहमदाबादमध्ये खूप प्रसिद्ध तलाव आहे तो. तर आपल्या बसला थोडासा वेळ आहे, तोपर्यंत आपण तिथे फिरून घेऊ आणि तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल कसा आहे तो तलाव. चला तर मग निघूया आता. हे बघा इथं सगळं आपलं बॅग वगैरे पॅक आहेत. आता फक्त निघायचंय. तर चला चाललोय आता रिसेप्शन कडे. चेकआउट करूया आणि निघूया. ते आहे रिसेप्शन. तर मित्रांनो, हे होतं आपलं हॉटेल ट्रिबिका सिलेक्ट म्हणून. तर चेकआउट करून बाहेर थांबलोय, कॅबची वाट बघतोय. या साईडला कॅब येणार आहे आपली. हा मॉल सुद्धा काल तुम्हाला दाखवला आम्ही. हे बघा या साईडनी कॅब येईल आपली आणि आपल्याला जायचंय इकडे. तर मित्रांनो, आलेली आहे आपली कॅब. स्विफ्ट डिझायर आली आपल्याला आज. चला बसूया आतमध्ये. मित्रांनो, पोहोचलेलो आहे कांकारा लेक जवळ. इथे बघा पाठीमागे तिकीट काउंटर आहे आणि इथे प्रति व्यक्ती 10 रुपये तिकीट आहे. आणि इथं लिहिलंय बघा, दर सोमवारी हा लेक बंद असतो, त्यामुळे सोमवारी काही येऊ नका. चला आपण तिकीट तर घेतलेलं आहे. हे असं तिकीट आहे, डिजिटल तिकीट आहे आणि हे तुम्ही ऑनलाईन पण काढून येऊ शकता. ह्याच्यावरती वेबसाईट दिलेली आहे. चला आतमध्ये जाऊन बघूया. इथनं एंट्री करायची आहे. आलेलो आहे आता आतमध्ये. बघा लेक किती मोठा आहे. आणि हे जी समोर ही चौकी दिसते, इथून आपण एंट्री केली. इथं मेन गेट आहे. इथून आतमध्ये आल्यानंतर समोरच लगेच तलाव आहे हा. बघा पाठीमागे दिसतोय का. आता ऊन पण चांगलं पडलंय, त्यामुळे छान दिसत असेल. आणि हे बघा मित्रांनो, इथं आहे जुन्या काळातली बावडी. इथे पाणी साठा केलेला आहे. तसा आता काही यूज नाही याचा, फक्त पाणी आहे इथे साचलेलं. आणि खाली पाण्यामध्ये मासे बघा, भरपूर मासे आहेत. बघा दिसत आहेत का. हे बघा इथे पण आहे. ते कांकरिया लेक मध्ये टॉय ट्रेन सुद्धा चालते, पण आता काही काम चालू असल्यामुळे ती बंद आहे, नाहीतर आपण फिरलो असतो त्यामध्ये. आणि इथून पूर्ण हा तलावाचा 360 डिग्री व्ह्यू मिळतो ट्रेन मधनं. तलावाला पूर्ण राऊंड मारते ट्रेन, पण आता बंद आहे त्यामुळे नाही बसू शकत. आणि ते समोर बघा, समोर झू आहे. झूच्या बाहेरच मोठा लायनचा स्टॅच्यू लावलाय. आपण आता झू मध्ये जाऊया. झू मध्ये जाण्यासाठी पण सेपरेट तिकीट घ्यावं लागेल. चला. आणि ते लहान मुलांना खेळण्यासाठी बलून वगैरे पण लावलेले आहेत. आतमध्ये मस्त आहे खेळण्यासाठी. सहल आलेली बघा लहान मुलांची. इथे बघा सहल आलेली आहे. मित्रांनो, इथे बघा पाठीमागे झू आहे, कमला नेहरू झूलॉजिकल गार्डन. तर आता इथे आपण तिकीट घेऊया. पाठीमागे तिकीट घर आहे, इथून आपण आता तिकीट घेऊन आतमध्ये जाऊ आणि बघूया काय आहे या झू मध्ये. हे बघा इथे आहे तिकीट घर याचं, आणि एंट्री सुद्धा इथूनच आहे. चला आता एंट्री केलेली आहे झू मध्ये. बघूया झू मध्ये काय काय आहे. इथे पलीकडे माकडांचा पिंजरा आहे बघा, भरपूर माकडं ठेवली तिथे. चला जवळून दाखवतो. आणि हा झूचा पूर्ण मॅप बघा. आपण इकडनं गेट नंबर 2 ने एंट्री केली आहे
आता हे असं फिरत 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 पूर्ण आपण इकडनं एक्झिट करणार आहे. आणि हा मध्ये आहे तो कांकरिया लेक. इथे फॅसिलिटीज बघा, झू मध्ये ड्रिंकिंग वॉटर आहे, टॉयलेट आहे, कॅन्टीन आहे, रेस्ट पॉइंट पण आहे. हे बघा इथे आतमध्ये पिंजरा केलेला आहे माकडांसाठी. बघा वरती पण फिरतात ते, जाळीवरती खाली पण फिरतात ते. इथे काय लिहिलंय गुजरातीमध्ये समजत नाही या बोर्डवर, पण पूर्ण बंद आहे ही जाळी. हे बघा हे कसे निवांत बसले तिथं, हा पाण्यात खेळतोय. हे बघा पिल्लं वरती उलटे लटकलेत. इथे बघा इकडे पलीकडच्या पिंजऱ्यामध्ये इथे मोठी मोठी माकडं आहेत, सगळी वरती बसलीत. इकडे पुढे पण आहेत भरपूर काय, पण हे बंद आहे आता. आपल्याला इकडनं मधून जावं लागेल. चला इकडनं जाऊया आता. इथे वरती कॅन्टीन पण आहे, आईस्क्रीम शॉप. पक्ष्यांचा आवाज येतोय बघा किती भारी. हे बघा हे पक्षी बघा मित्रांनो आतमध्ये. हा ऑस्ट्रेलियाचा पक्षी आहे, कॉकटेल नाव आहे याचं. आणि हा बघा बघा दिसतायत का. आणि इथं पूर्ण बाकी पिंजऱ्यांमध्ये पण पक्षीच आहेत. बघूया पुढच्या पिंजऱ्यांमध्ये कुठले कुठले पक्षी आहेत. बघा हा पक्षी आहे, हा सुद्धा ऑस्ट्रेलिया आणि USA मध्ये असतो. ह्याचं नाव बर्जेरिगर काहीतरी आहे. आणि बघा हिरव्या कलरचे पक्षी आहेत छोटे छोटे, बघा दिसत आहेत का. हिरव्या आणि निळ्या दोन्ही मिक्स आहेत. चला इथे बघूया. हा पक्षी बघा, हा इंडियन आहे, रेड मुनिया. हे खूप छोटे छोटे पक्षी आहेत, व्हाईट कलरचे आहेत. इकडे ब्लॅक पण आहे. इथे बघा लव बर्ड, हा आहे आफ्रिकेमधला. इथे खारुताई पण आहे. आणि हे बघा ह्यांचा कलर बघा थोडासा निळसर आहे. हे बघा इथे बसलाय हा. भरपूर पक्षी आहेत आतमध्ये. पुढचा बघूया. हा बघा ट्राय कलर मुनिया. हे बघा इथेच बसलाय समोर, बघा दिसतोय का. हे बघा आतमध्ये पण आहेत आणखी. आणि इकडे पुढे आहे पीच फेस लव बर्ड. म्हणजे यांचा फेस बघा गुलाबी कलरचा आहे. हे बघा, हे बघा फेस यांचा गुलाबी लाल कलरचा आहे, थोडासा लालसर गुलाबी कलरचा आहे. आणि बाकी पाठीमागे हिरवे आहेत ते. अजून काय आहे इथे. इथे आहे गोल्डन चेरी लव बर्ड. हे बघा यांचा चेहरा चेरी कलरचा आहे आणि बॉडी गोल्डन कलरची आहे, त्यामुळे ह्याला गोल्डन चेरी म्हणतात. आतमध्ये भरपूर आहेत. हे बघा फांदीवरती बसले, त्या झाडांच्या अशा फांद्या टाकल्यात थोड्या थोड्या आतमध्ये, त्यावर बसलेत ते. चला जाऊया पुढे आता. इथं एवढंच होतं खाली दाखवण्यासाठी, वरती अजून भरपूर आहे, तिकडे जाऊया. बघा पाठीमागे इकडे वरती मोर सुद्धा आहे. आता वरती जाऊन बघूया आपण. हे बघा मित्रांनो इथे आहे मोर. हे बघा हे बघा हे बघा, झूम करून दाखवतो बघा. हे बघा इथे आहे मोर. इथे लांडोर पण आहे आतमध्ये, हे बघा पलीकडे दिसतोय का. हे बघा किती जवळ आलंय पळाला. हे बघा मित्रांनो ऑस्ट्रेलियाचा अजून एक पक्षी इमू, किती मोठा आहे बघा. हे बघा कॅमेरा फोकस करत नाही व्यवस्थित. हा बघा आता दिसतोय. हे बघा या साईडला एक आहे, पलीकडच्या साईडला एक आहे. बघा मित्रांनो वटवाघूळ. हे बघा इथे वरती लटकले सगळे. चला इकडून जाऊया खाली परत. इथे अजून आहे पुढे काहीतरी, बघूया. हे बघा मित्रांनो इथे व्हाईट कलरचं कुठला पक्षी, याचं नाव तर इथं दिलेलं नाहीये वरती काही. बघा इथं काहीच लावलेलं नाहीये. बघा इथं पूर्ण याच्यात इथून तिथपर्यंत पूर्ण याच्यात सगळे पक्षीच आहेत. कोयल बघा, कोकिळा पक्ष्यांना खाण्यासाठी टाकण्यासाठी आलेत. हे बघा बगळे पण आहेत आतमध्ये. पक्ष्यांचे आवाज बघा किती येतात इथे. झाडं भरपूर असल्यामुळे पक्षी सुद्धा इथे भरपूर आहेत. बघा अजून एक शाळेची सहल आली इथे. हे बघा गांधीजींचे 3 माकडं इथं पण बसलेत. चला पुढे या साईडला आता क्रोकोडाईल आहे.
बघूया कुठे आहे क्रोकोडाईल. परत एकदा इथे मॅप लावलाय आणि आपण आलोय आता इथपर्यंत. इथून सुरुवात केलेली आपण, एवढं बघून आलोय. चला अजून भरपूर आहे पुढे बघायला. इथे बघा बसण्यासाठी मस्त जागा केली आहे, सावली. आणि इकडे वॉशरूम पण आहेत. इथे पिण्याचे पाणी पण आहे, त्यामुळे इथे जेवणासाठी वगैरे बसू शकता. आता ही सहलीची मुलं बसली तिथं जेवण करतात. हे बघा इथे आहेत कासव. मगरीचा बोर्ड दिसलेला, पण मगर काय अजून दिसली नाही. कासव दिसलंय पहिल्यांदा. हे बघा दिसतंय का, इथे बघा बसले तिथं पाण्याच्या साईडला. हे बघा मित्रांनो, फायनली आपल्याला आता मगर दिसली आहे. ही वाली नकली वाटतीये, पण इकडे पाण्यात बघा, इथे बघा ही खरी मगर आहे बसली पाण्यात. इकडे बहुतेक स्टॅच्यू लावलेले ते मगरीचे, पण खरी मगर पण आहे इथे. हे बघा कासवांची अजून एक जागा दिसली आहे. इथे बघा व्यवस्थित दिसतील. हे बघा किती कासव आहे तिथं पाण्याच्या साईडला बसलेत निवांत. आपल्याला इथे दिसले आहेत काळवीट. बघा यांचे 2-3 सेक्शन आहेत इथे. झूम करून दाखवतो बघा. हे बघा खाली फिरतात आहे. पुढं भरपूर आहेत, पुढं पण दाखवतो अजून. चला इथे बघा भरपूर आहेत, कसे फिरतात आहे मस्त. आणि हे बघा अजून एक मगरीचा प्रकार, घारियाल. ही लार्ज रिव्हर मध्ये असते, नॉर्थ इंडियामध्ये सापडते. हे बघा, हे बघा इथं बसल्यात पाण्यात 2 आहेत. त्यांना असं बसण्यासाठी पाणी केलेलं आहे मध्ये. ती बघा हलती आहे, ते बघा. हे टॉर्टॉइस बघा मित्रांनो, बघा कसं चाललंय स्लो स्लो. 2 आहेत, किती स्लो स्लो चालतात ते. सिंह आहे वाटतं पुढं, वाचून तरी तसंच वाटतंय. बघूया. हा इथे आहे सिंह बघा. सिंह सिंह नाहीये इथे, सिंहाची माहिती लावली. सिंह इकडं असेल पुढे कुठंतरी, काय लिहिलंय माहिती नाही. पुढं पिंजरा आहे, बहुतेक पिंजऱ्यात असेल. बघा आपण तिकडनं चालत आलो इथपर्यंत, पण सिंह काय दिसला नाही अजून. बघूया पुढे कुठे दिसतोय का. मित्रांनो फायनली वाघ भेटलाय आपल्याला. बघा किती जवळ आहे बघा, पिंजऱ्यामध्ये झोपलाय, बघतोय आपल्याकडे बघा. आळस आलाय बहुतेक, त्याला आराम करतोय इथे मस्त. बघा जांभळ्या देतोय. मागे फायनली आपल्याला आता वाघ दिसलाय, झोपलाय मस्त. तिकडं तोंड करून झोपलाय आता बघा. हे बघा तिकडं तोंड करून झोपलाय बहुतेक आता. कसा आळस देतोय. इथे पण आहे एक त्याच्याच बाजूला, हा पण झोपलाय. हे पूर्ण जे 3-4 पिंजरे आहेत हे पूर्ण वाघाचेच आहेत. आणि हा बघा लांडगा आहे बहुतेक, लोकांना घाबरून हा पळतोय. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा कसं खेळतोय. हे बघा, हे बघा इकडून तिकडे पळतोय. बघा आता इथे सिंहाचे पिंजरे आहेत, कुठं दिसतोय का बघूया. इथे छोटासा आहे. हे बघा, हे बघा. आणि याला खायला चिकन टाकलंय. आणि इथे बघा सिंह झोपलाय. सगळे प्राणी झोपलेलेच आहे तिथं. वाघ पण झोपलेला होता, सिंह पण झोपलेला आहे बघा. दिसतोय का, हा हे बघा इथून दिसतोय पूर्ण. 2 आहेत आणि दोघं पण झोपलेले आहेत. इथं एक पिंजरा आहे बाजूलाच, पण तो रिकामा आहे. बहुतेक आतमध्ये बसला असेल, आतमध्ये जागा आहे अजून. म्हणजे छोटस असं गुहेसारखं केलंय, त्यामुळे ते कधी इथे बाहेर बसतात, कधी आतमध्ये पण बसलेले असतात. आणि हा जो छोटा पिंजरा केलाय हा वॅक्सिनेशन साठी आहे. जेव्हा त्यांना इंजेक्शन वगैरे द्यायचे असतात तेव्हा त्यांना इथे आणलं जातं आणि मग इथून इंजेक्शन देतात. आणि इथे बघा मित्रांनो पानगेंडा. पानगेंडा आहे का काय, काय माहिती, समजत नाही. फक्त पाटच दिसते त्याची, आणि इथं कुठं लावलं पण नाही त्याचं काय बोर्ड वगैरे. हे बघा इथं असे व्यवस्थित बोर्ड लावलेले आहेत सगळीकडे, कुठल्या दिशेला कुठल्या प्राण्याचा पिंजरा आहे वगैरे इथं सगळं लावलंय. आता आपण वाघ तर बघून आलोय, आता हत्ती आणि भालू बघायचा आहे. या साईडला जाऊया तिकडे. चला आता हत्ती कुठं दिसतोय का बघूया. हत्ती आणि भालू, वाघ सिंह तर बघायला मिळाले. हा इथे समोरच हत्ती आहे, चला दाखवतो. इकडे व्हाईट टायगरचा पण बोर्ड लावलाय, बघूया कुठं दिसतोय का. आधी हत्ती बघा, हा बघा हत्ती.
हा बघा तिकडे सावलीत थांबलाय बघा, दिसला का? इथे आहे आता व्हाईट टायगर, व्हाईट टायग्रेस. हा दिसतीये बघा इथे, झूम करून दाखवतो. पिंजरे यांनी खूप बारीक लावलेत त्यामुळे काय क्लिअर दिसत नाहीये. दिसते का बघा, तिथे दरवाजात बसली आहे. आणि हे पूर्ण पिंजरे बहुतेक व्हाईट टायग्रेस साठीच आहेत. सध्या तर एकच दिसली आपल्याला, आणखी बघूया पुढे दिसते का. आणि इथे बघा वरती भिंतीवरती झोपलाय. हा व्हाईट टायग्रेस नाहीये, साधा वाघ वाटतोय. वरती झोपलाय बघा निवांत. मित्रांनो, कसे वाटतात इथले व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. बघा ऊन भरपूर पडलं इथे. आता दुपारचे 12:30 वाजले. आता आपल्याला भरपूर फिरायचंय, अजून 1 तास तरी लागेल. हे हरिण बघा मित्रांनो किती जवळ आहे, इतक्या जवळून बघायला मिळाले. आता स्पॉटेड डिअर नाव आहे याचं, म्हणजे याच्या अंगावरती जे पांढरे ठिपके आहेत त्याच्यामुळे याला स्पॉटेड डिअर म्हणतात. हे बघा मित्रांनो नीलगाय, इकडून दाखवतो. हिची जाळी खूप बारीक असल्यामुळे दिसत नाही व्यवस्थित. बघा आता दिसेल. तर मित्रांनो आलो आहे आता झूच्या बाहेर, परत आलो तलावाच्या साईडला इकडे. आणि आतमध्ये दाखवण्यासाठी भरपूर आहेत, भरपूर प्राणी आहेत. जितके जास्तीत जास्त दाखवता येतील तितके आम्ही दाखवलेत, पण सगळं काही दाखवता आलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. आणि आतमध्ये प्राण्यांसाठी स्वच्छता आणि त्यांचा मेंटेनन्स एकदम व्यवस्थित प्रकारे ठेवलेला आहे. प्राण्यांसाठी आतमध्ये हॉस्पिटल सुद्धा आहे, त्यामुळे इथे प्राण्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाते. चला आता जाऊया. आता इथे फूड कोर्ट आहे बाजूलाच, इथे आपण काहीतरी खायला बघू आता. हे बघा हे तलावाच्या साईडला चालू आहे आपण परत. इथून आपण बघत बघत जाऊया पुढे. इथे पहिल्यांदा काहीतरी खाऊया कारण आता 1:45 वाजलाय, भूक लागली आता फिरून फिरून. हे बघा हे पक्षी कसे बसलेत निवांत, बहुतेक पाण्याचा फिल्टर आहे तिथे. त्या आतमध्ये हॉरर हाऊस पण आहे, 70 रुपये तिकीट आहे इथे, पण आता बंद आहे ते. बघा मित्रांनो इथे आहे लाल बहादूर शास्त्री यांचा स्टॅच्यू. ऊन खूप चमकतंय आणि हा व्ह्यू बघा, खूपच मोठा लेक आहे हा. इथे पूर्ण असं सर्कल आहे आणि तिकडनं गोल फिरून यावं लागतंय. आणि इकडनं समोरून पण, इकडनं पण एंट्री आहे. 7 गेट आहेत या लेकसाठी, त्यामुळे इकडनं पण एंट्री करू शकता तुम्ही. हे बघा, आणि इकडे समोर मंदिर आहे. आणि इथे बघा समोर अट्टाल एक्सप्रेस स्टेशन, ही जी मिनी ट्रेन चालते इथून त्याच्यासाठी इथे स्टेशन आहे, म्हणजे तिकीट काउंटर आहे. हे बघा 30 रुपये तिकीट आहे पर पर्सन. लहान मुलांसाठी 12 रुपये आहे आणि स्कूलच्या ट्रिपसाठी पण 12 रुपये आहे. हे बघा इथे स्टेशन आहे. तर ट्रेन चालू असती तर आपण बघितली असती आणि बसून पण एक राऊंड मारला असता. बघा मित्रांनो थोडंसं पुढं आल्यावरती हे मंदिर आहे, खाटू श्याम धाम म्हणून. आता मंदिराच्या आत जाऊन बघूया. हे सुद्धा लेकच्या आतमध्येच आहे. बघा या साईडने आपण चालत आलो, इथे मंदिर आहे. चला आत जाऊन बघूया. मंदिराच्या बाहेर प्रसाद भेटतो, आम्ही आता घेतलाय. हे बघा भात आणि राजमा आहे, टेस्टला मस्त आहे. विशेष म्हणजे पोटभर दिलाय. बघा मित्रांनो किती लांब आलोय आपण. हे बघा तिकडे दिसते ती झूची एक्झिट होती, तिकडनं आपण बघा इकडनं पूर्ण सर्कल मारून आता इथे आलोय. इथे समोर एक बिल्डिंग दिसतेय, पण तिथे एंट्री आहे की नाही माहिती नाही. त्याची एंट्री इथे आहे, जर एंट्री भेटली तर आतमध्ये जाऊन बघूया. मित्रांनो पाठीमागे ती बिल्डिंग दिसते तिथे काय एंट्री नाहीये. बघा इकडे एंट्री पॉइंटला जाऊन चेक करून आलो, पण तिथे काय एंट्री नाहीये आपल्याला, त्यामुळे तिथे जाता येणार नाही. त्यामुळे बसलो इथे आता सावलीमध्ये, भरपूर लागतंय. तर आपल्याला अजून निघण्यासाठी इथून 1 तास आहे, तोपर्यंत बघूया इथे बसूया, थोडंसं सावलीमध्ये बरं वाटतंय. आणि इकडे या साईडला समोर बघा स्टेजचं काम चालू आहे, कारण आता 14 जानेवारीला इथे जो पतंग महोत्सव होणार आहे त्याची तयारी चालली आहे इथे. इथली आईस्क्रीम आता बघा इथे समोर अमूलचं शॉप आहे, तिथून आणली आहे. पाण्यामध्ये इथे बोटी उभा आहेत, सध्या बोटिंग पण बंद आहे, पण बाकी वेळेस इतर वेळेस आलात तर इथे बोटिंग चालू असते. आणि इथे बघा वेगवेगळ्या मोठ्या बोटी सुद्धा आहेत, काही लहान बोटी पण आहेत, आणि इथे बोटिंग सुरू असते बाकी वेळेस. पण आता आपल्याला काय बोटिंग करायला भेटली नाही. चला चालता चालता अजून एक मंदिर दिसलंय, शिव मंदिर आहे. याच्या समोरच इकडे एक बिल्डिंग पण आहे, आणि इकडनं रस्ता आहे बघा, इकडनं सुद्धा एक एंट्री आहे. मित्रांनो हे बघा नागिनवाडी,
इथे लेझर शो आणि म्युझिक शो असतो. थोडंसं पुढं आल्यावरती स्नो पार्क दिसलाय. इथे फन कार्निवल पण आहे आणि ती बिल्डिंग बघा वरती, ह्याच्यावरती पण जाता येतं आणि वरतून फोटो काढता येतात. वरतून व्ह्यू मस्त दिसत असेल. पण आपला आता टाइम होत आलाय, आपल्याला निघावं लागेल. त्यामुळे वरती जाण्या इतका तर टाइम नाही आहे आपल्याकडं. पण तुम्ही जर इथे आलात तर नक्की इथे वरती जाऊन बघा. ही किती उंच बिल्डिंग आहे बघा. बिल्डिंग म्हणजे काहीतरी स्ट्रक्चर केलंय, स्पेशली फोटोसाठीच केलं असेल. आणि इकडनं एंट्री आहे त्याची, तिथून तिकीट घेऊन वरती जायचंय. आणि ते समोर जे आहे आम्रपाली फनलँड, एंट्री इथे फ्री आहे. पण बाकी आतमध्ये गेल्यावरती जे आपण राईडमध्ये बसताल त्याचे सेपरेट तिकीट काढावं लागेल. बघा पाठीमागे दिसते का बिल्डिंग किती उंच आहे. भरपूर काय आहे इथे बघण्यासाठी आणि ऍक्टिव्हिटीज सुद्धा भरपूर आहेत. इकडे बघा, इथे सुद्धा वॉशरूमची सुविधा दिलेली आहे. इकडे लेक बघा, लेकच्या साईडने चाललोय आपण अजून पण. इथे सुद्धा एक फूड कोर्ट आहे. फूड कोर्ट इथे भरपूर आहेत. आणि राईड बघा पाठीमागे, ह्याच्यात तुम्ही कधी बसलात का? हे बघा किती वरपर्यंत जात आहे. ॲडव्हेंचर वर्ल्ड, इथे सुद्धा एंट्री फ्री आहे. पण आतमध्ये गेल्यानंतर प्रत्येक राईडचं तिकीट वेगळं काढावं लागतं. इथे सुद्धा एक फूड कोर्ट आहे. खाण्यापिण्याचा काय प्रॉब्लेम नाही आतमध्ये आल्यानंतर. मित्रांनो बघा, सकाळी आपण जिथून सुरुवात केली होती तिथेच परत आलोय. हा समोर लायन बघा. आणि आपला एक अशा प्रकारे एक पूर्ण सर्कल पूर्ण झालाय. बघा पाठीमागे हा लायन, आपला एक सर्कल पूर्ण झालाय. आणि चला आता आपण इथून बाहेर निघूया. आणि इथून बाहेर जाण्याआधी हा पाठीमागचा एकदा लेकचा व्ह्यू परत एकदा बघून घ्या. खूप मस्त दिसतोय आणि ऊन पण छान पडलंय, त्यामुळे पाण्याचा रंग पण भारी दिसतोय. चला आता हे गेट नंबर 4 ने आपण आता बाहेर जातोय. हे सगळं सामान घेऊन फिरतोय सकाळपासून, कारण आपलं चेकआउट सकाळी 10 वाजताच झालंय. तर मित्रांनो आलेले आहे आपली कॅब. चला जाऊया बस स्टॉप कडे. तर मित्रांनो चला, आता आपल्याला बस भेटलेली आहे आणि आता वेळ आली आहे आता बाय बाय करण्याची. मित्रांनो आपल्याला आता बसमध्ये 2 पाणी बॉटल आणि स्नॅक्स सुद्धा भेटलेत. तर काय काय भेटलं यामध्ये बघूया. चिक्की दिली आहे, त्यानंतर रोस्टेड चना आणि चॉकलेट्स, असा अजून एक बॉक्स भेटलाय, त्यात पण सेमच आहे. तर मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे अहमदाबादवरून आता पुण्याला आणि पोहोचलेलो आहे घरी. आणि हा आजचा कांकऱ्या लेकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.